राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचं विधान करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच राज ठाकरेंनी आरक्षण विरोधी भूमिका का घेतली आहे? त्यांच्या या भूमिकेचा राजकीय कुणाला फायदा तर तोटा होण्याची म्हणजे फायदा तोटा होण्याची कुणाला शक्यता आहे का? यावरून आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यादरम्यान केलेल्या या वक्तव्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे। आपले लेकरं मोठे झाले पाहिजे, आरक्षणातून आपले लेकरं मोठे होणार आहेत। काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही। शेवटचं सांगतो, ताकदीनं एकजूट राहा, ताकदी खू देऊ नका। तर जरांगेंच्या मागणीला ओबीसी संघटनांनी कडाडून विरोध केलाय। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची ओबीसींची मागणी आहे, त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झालंय। जरांगे पाटलांचं हे मुळात आरक्षणाबद्दलचं आंदोलन नव्हतं। जरांगे पाटलांना इथल्या ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा त्यांचा प्लॅन होता। जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष पेटलाय। तर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी 29 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच राज ठाकरेंनी सोलापुरात वेगळाच सूर आळवलाय। महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। खरं तर राज ठाकरेंनी आजवर आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याचं ऐकिवात नाही। आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी यापूर्वीही मांडली होती। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी राज ठाकरेंनी पत्र लिहून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती। त्यामध्येही राज ठाकरेंनी आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा मांडला होता। पण आता राज ठाकरेंनी आरक्षणाची गरज नसल्याचं म्हटलंय। त्यासाठी त्यांनी परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचा तर्क दिला। बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर गदा येत असल्याचं राज ठाकरे म्हणाले। ठाकरेंच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील तसंच लक्ष्मण हाकेंनी जोरदार पलटवार केलाय। विधानसभेनंतर काय करणार आहे बोललेलं? तेव्हा सत्ताच मराठीची येणार आहे, तुम्ही काय बोलणार आहे? तेव्हा सत्ता पलटायला येईल असं तुमची काय भूमिका आहे? तुमच्या पक्षाची आयडेंटिटी काय? त्यामुळे तुम्ही एनजीओ चालवा, तुम्ही पक्ष नका चालवू। आणि मग एनजीओ चालवत तुम्ही मग काय तुम्हाला बोलायचं ते निश्चित राज ठाकरे साहेबांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। आणि कधी काळी एक कार्यकर्ता म्हणून जर राज साहेबांची माझी जर मुलाखत झाली तर राज साहेबांना आरक्षण म्हणजे काय, कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, आरक्षणाचा हेतू काय आणि सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे प्रियांबल मधलं वाक्य काय, मी एक कार्यकर्ता म्हणून राज साहेबांना कधीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करेन। राज ठाकरेंनी आरक्षणाला विरोध केल्यानंतर त्याच्या आंदोलकांमध्ये तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं। या विरोधानंतर मनोज जरांगे यांच्याशी फोन अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं आश्वासन राज ठाकरेंनी मराठा कार्यकर्त्यांना दिलं होतं। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही। मी कालच आपल्याला हे सांगितलं, त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा। हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या, कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत, ते पण एक सरकारचं चांगलं आहेत। आणि हे जे एकूण दिसतंय ते सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून 29 ऑगस्टचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे आगामी काळात राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे। पण नेमके त्याच वेळी राज ठाकरेंनी आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतलाय। त्यामुळे आरक्षणावरून सुरू झालेल्या चर्चेचा झोत राज ठाकरेंकडे आता वळलाय। दुर्दैवानं राजसाहेबांनी काल जे वाक्य उच्चारलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, याचा काही लोकांनी अर्थ असा घेतला की सध्या जे आंदोलन चालू आहे त्याच्या संदर्भात राज ठाकरे बोलतात। तसं नाही आहे। राज ठाकरेंनी ज्या परिप्रेक्ष्यामध्ये तो शब्द वापरला, आरक्षणाची गरज नाही,
त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र एवढा प्रगत प्रदेश आहे, तर तिथल्या मराठी तरुणाला जर नोकऱ्या मिळाल्या तर आम्हाला आरक्षणाची गरजच लागणार नाही. सगळ्याला जर नोकऱ्या मिळाल्या तर आरक्षण कशाला पाहिजे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. राज ठाकरेंनी आरक्षणावर जाणीवपूर्वक भूमिका घेतली आहे का? कारण कालपर्यंत आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा पुढे करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक हा यू टर्न का घेतला? त्यांच्या या भूमिकेचा सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.